टॉप रैक नहीं है ना। और KTM 390 का सैडेस्ट है एडवेंचर। एफजेडसाठी टॉप रॅक आहे आपल्याकडे 150 नाही आहे ना। कुठे भेटेल वगैरे इकडे काय म्हणते? नाही नाही ते भावाची बोललो ना, भाव वापरतोय। शाईन होती ना, शाईन ते का माझी 250 आहे, हे 150 आहे। नाही हे जमणार पण ना, मला हलकी वाटते ती। वेलकम बॅक अगेन। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आणि आज आपण चाललो आहे ग्रँट रोड मार्केटला। ही माझ्या भावाची FZ आहे आणि हिला ॲक्च्युली ना ही फर्स्ट टाईम आता गावी चालली आहे। हिला मला वाटतं 6 महिने झालेत, 2 सर्व्हिस झालेले आहेत। आणि भावाचा माझा मुलगा आहे दैसरवरून, तो हिला गावी घेऊन जाणार आहे कोकणामध्ये। तर त्याच्यासाठी आपल्याला याला लावायचं टॉप बॉक्स। हिला बाकी आपल्याला काही करायचं नाही आहे, फक्त ओनली टॉप बॉक्स लावायचं आहे। तर त्याच्यासाठी मी मार्केटला घेऊन जातो आहे। बघूया आपल्याला की FZचं मला काय नॉलेज नाही आहे एवढं जास्त, कारण माझ्याकडे 250 आहे। मी तिला पण काय जास्त काम म्हणजे असं करत नाही, पण बघू। बाकी माझं सर्व असतं ते KTMचंच काम असतं, पण हिला फक्त टॉप रॅक लावायचा आपल्याला। तर जो भेटेल व्यवस्थित आणि आपल्याला स्वस्तात स्वस्त भेटेल तो लावूया। टॉप बॉक्स घरीच आपल्या KTMला आहे, तो आपण काढून याला नंतर इन्स्टॉल करू। फक्त आपल्याला सध्या टॉप रॅक लावून घेऊन यायचं आहे, बाकी या गाडीमध्ये सध्या काहीच काम नाही आहे। तर आता निघूया आपण मार्केटसाठी आणि बघूया मार्केटमध्ये कोणत्या दुकानात भेटतं आपल्याला किंवा काय प्राईजला भेटते ते तुम्हाला मी दाखवतो तिकडे गेल्याच्या नंतर। तर ही आहे FZ। आता मला वाटतं 5 महिने झाले असतील, 4 ते 5 महिने। अजून कशी कंडिशनमध्ये आहे बघा। तर चला निघूया आपण इथून आणि सीधा जाऊया ग्रँट रोड मार्केटला। चलो, तर आपल्या एरियातून निघालो आहे आता। असं वातावरण तर पावसाचं आहे ॲक्च्युली। 4-5 दिवस ना कडक पाऊस पडत होता, कडक। 2 दिवस तर मुंबईत बंद केली होती त्याने। हे कबुतरांचे सगळे कबूतरखाने बंद केल्यामुळे ते पसरलेत कबूतर सगळीकडे। आणि मी निघालो आता मलबार हिलमधून। बघूया आपल्याला मार्केटच्या हालचाली आणि कुठे स्वस्त भेटते वगैरे काय। मला FZचं असं काही नॉलेज नाही मित्रांनो जास्त। माझ्याकडे आहे 250, पण मी तिला काय असं मॉडिफाय वगैरे करत नाही जास्त। आपलं जे पण काही काम असतं ते सगळं असतं आपल्या KTMवरती। KTM यार, हा जो माउंट हलतोय जरा भीती वाटते। निघाला तर झाला कुठेतरी उडून जायचं। हरकत नाही, काय रेनकोट वगैरे घेतला नाही आहे, कारण इथून जवळ आहे आपला मार्केट। तर बघूया, जरा उघडलंय ना वातावरण, म्हणून जरा बरं वाटतंय। नाही तर 2-3 दिवस आहे ना आयला काळो काळो पूर्ण। आणि रेनकोट घातल्याच्या नंतर ना खूप कंटाळा येतो, भेंडी। एम्बुलन्स आले, एम्बुलन्स। ऐसे अपन जाएंगे राइट में। हा यू मारूया, इकडून जाऊ। वाव, बाईक लागला नाही की उचला लगेच। भाई पार्किंगच्या कडे घेऊन चालले। आई शपथ, पार्किंगला लावलेल्या गाड्या उचलून घेऊन चालल्यात। काय बोलायचं यांना। हा आहे लॅमिंग्टन रोड एरिया। हा इथून आहे ना पूर्ण मार्केट आहे। हा मार्केट ॲक्च्युली आहे ना दोन्ही साईडला आहे।
आणि तुमचा लॅपटॉप, पी सी, प्रिंटर्स वगैरे जो इलेक्ट्रिक आहे ना, त्याचं हे पूर्ण सर्वात मोठा फेमस मार्केट आहे लॅमिंग्टन रोड. छोट्यात छोटी वस्तू इकडे तुम्हाला भेटून जाते आणि रिझनेबल आहे. फक्त घेताना जरा बघून घ्यावं लागतं, नॉलेज पाहिजे तुम्हाला. हे संध्याकाळी गजबजलेलं मार्केट असतं फुल. बापरे, गल्लीमध्ये पण ट्रॅफिक लागलाय. ओ छोटू, ओ भाई भडकमकर मार्ग सार्वजनिक गणपती मंडळ, जोरदार काम चालू आहे. आता ट्रॅफिक काहीच नाही आहे. ओ भाई एकदम जोशामध्ये जोशामध्ये. हा बघा, हा दोन्ही साईडला केवढा दिसतोय. कॉम्प्युटर मार्केट आहे. सर्व प्रकारचे लॅपटॉप, कॉम्प्युटर, HP चे म्हणजे सर्व कंपन्यांचे. हां, प्लस तुम्हाला इकडे डीजेचं सामान पण सर्व मिळतं, स्पीकर्स वगैरे. टाकू का इथून? घास पडेल याच्या गाडीला. जायचं का दादा? जा इथून. निघाली 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 भाई, खोपच्यातून निघाली गाडी. वाव, केवढे मोठे मोठे स्पीकर आहेत. ही गाडी थोडी हलकी वाटते यार. KTMची सवय झाली आहे ना, आणि FZची. माझ्याकडे 250 आहे, ही 150 आहे. पण फरक वाटतो, हा खूप फरक वाटतो. ओ भाई, हे बघा, हे स्पीकरची दुकान आहेत मोठे मोठे डीजेची. आपल्याला जायचं आहे राईटला, पण मी तुम्हाला पूर्ण मार्केट दाखवतो आणि मग पुढे जातो. भाई 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 भाई, हमको जाने दे. इकडे सिग्नलचं काय काम नसतं, तुम्हाला फक्त जायचंय. सिग्नल नावाला आहेत फक्त. फॉलो तर कोण करत नाही, आणि एकटा पण फॉलो करून काय फायदा नाही. हे बघा, सर्वांना पहिलं जायचंय. मित्रांनो, जिथून आता मी जातोय ना, त्याच्या खाली अंडरग्राउंड मेट्रो आहे. अंडरग्राउंड मेट्रो. आणि जी कुलाबावरून येते ना, ही मेट्रो इथून जाते बँड्रापर्यंत. हे आता काम चालू आहे. वर्लीवरून तर स्टार्ट झाले, पण त्याच्या पुढे बाकी स्टेशनचं अजून खूप ठिकाणची कामं चालू आहेत अजून. दोन दिवसाच्या पावसाने तर हाहाकार उडवून टाकलाय मेट्रोचा. पण ठीक आहे, काय बोलणार. हा, हे इथून स्टार्ट झालं मित्रांनो. ग्रँड रोड मार्केट सर्वात चिपेस्ट आहे. जेवढं तुम्ही बार्गेनिंग कराल तेवढं स्वस्त भेटतं इकडे. हे बघा, सगळे कामं चालू आहेत दोन्ही साईडला. हे सगळे बाईकची कामं. आणि इथे ना तुम्हाला उभं राहून कामं करून द्यायची. इथे तुम्ही गाडी सोडून जाऊ शकत नाही, जसं सर्व्हिस सेंटरला देतात तसं. हे इनोजचं आपलं फेमस दुकान आहे. इथे मी माझे FZ घेऊन येईन, तेव्हा तुम्हाला प्रॉपर एक ब्लॉग दाखवेल तिकडचा काम होताना. आपल्याला आता इकडून पुढे सर्कलवरून राईड मारायचं आणि तिकडे तो शॉप आहे जो आपल्याला पाहिजे आहे. पाहिले का? कोण कुठून कुठून. इथून जरा थोडं पुढे जायचं आहे. आपल्याला ज्या लोकेशनला जायचं आहे ना, हो बघा, हिरो आहेत, हिरो सर्व. हा, पण इकडे मार्केट आहे. सर्व तुम्हाला स्वस्तामध्ये भेटतं, फक्त तुम्हाला बार्गेनिंग करता आली पाहिजे. हा पूर्ण मार्केट असतोय. इकडे गल्लीत वगैरे जिकडे तुम्ही बघाल ना, हा ग्रँड रोडचा सर्वात मोठा मार्केट आहे. बाईक मार्केट, सर्वात मोठा बाईक मार्केट. सगळे पार्ट सर्व बाईकचे.
फक्त स्पोर्ट्स बाईक सोडून तुम्हाला सगळ्या गाड्यांची इकडे स्पेअर पार्ट वगैरे सर्व जेवढं तुम्ही बार्गेनिंग करणार तेवढं तुम्हाला भेटणार स्वस्त. आणि आपल्याला आता इथे जायचं आहे ना, इथे BS ऑटो म्हणून आहे. हा बघा ब्ल्यू कलरचा बोर्ड आहे, ह्याच्याकडे जायचं आहे आपल्याला. बघूया त्याच्याकडे आहे का अवेलेबल. बाईक लावली, मोबाईल काढूया, नाही तर मोबाईल गायब पाहिजे इकडून. FZ साठी टॉप रॅक आहे आपल्याकडे 150 नाही आहे ना. कुठे भेटेल वगैरे इकडे? भारतला. थँक्यू मित्रांनो. ह्याच्याकडे तर नाही आहे, हा फेमस होता पण का माहिती यांच्याकडे नाही आहे 150ला. त्याने आता सांगितलं आपल्याकडे एक दुकान पुढे. भारत शॉप म्हणूया, भारत. त्याच्याकडे भेटतो काय बघू, नाहीतर एक आपल्या गल्लीमध्ये एक आहे. ओ भाई नवीन GLC 220D. हे बादा आम्हाला जायला देणार आहेस की नाही? एक बार इधर पूछ लेते हैं, गाड़ी पार्किंग करता. जा रहा हूं. FZ 150 का टॉप रैक है. FZ 150 टॉप रैक नहीं है ना. और KTM 390 का साइडेस्ट है. एडवेंचर अच्छा मैडोवर के सैंपल नहीं लगा है कि कोई सैंपल लगा. अच्छा वो वाला है. क्या प्राइस है इसका? ठीक है, थैंक यू. दोन दुकानामध्ये आपण विचारलं 150चा टॉप रॅक कुठेच भेटत नाही आहे. अभी ऑप्शन एक ही है, ललित भाई. ललित भाई को पूछते हैं उनके पास मिलेगा क्या. 150 का एक्चुअली है ना, उसका सिस्टम अलग है, तर त्याच्यामुळे ते भेटत नाही कुठे. ललित भाई काहीतरी आपल्याला याच्यातून पॉइंट काढून देईल. ओ भाई बारके बारके पोरं रपारप चालवतात गाडी. हे आपण आलो ललित भाईकडे. काय म्हणते? नाही नाही ते भावाची बोललो ना, भाव वापरतोय. शाईन होती ना, शाईन ते का माझी 250 आहे, हे 150 आहे.
नाही हे जमणार पण नाही, मला हलकी वाटते ती. मी का ह्याला टॉप रॅक भेटेल का आपल्याला कुठे? पण बघायला भेटेल काय कसं आहे? हा चालेल ना. ऍक्च्युली ना माझ्या भावाचा मुलगा आहे, तो पहिल्यांदा घेऊन चाललाय गावी. आपण आपल्या गाडीत पण लावलेला ना. ना आपला वेगळा आहे, हा जास्त मागे नाही जाणार ना बाहेर. तो टॉप बॉक्स साठीच लावतात, हे लावण्याचं कारण फक्त टॉप बॉक्स. हा टॉप बॉक्सच लावायचं आहे ऍक्च्युली. मित्रांनो बोललो ना की आपलं काम ललित भाईच करेल, बाकी कोण इथे काम होणार नाही कोणाकडे. माझ्याकडे आहे प्लेट, जर मला नाही कळलं तर उद्या येईन मी घेऊन सकाळी. ऍक्च्युली त्याला मीच लावलं होतं, ह्याचं काही नॉलेज नाही एवढं. हा तेच प्लेट ती लावायची. हा बॉक्स आपण काढतो आणि त्याची प्लेट राहते, बेस प्लेट. त्याला असे ते रिंग असतात. रिंग त्याच्यात नाही ना, तो माहिती आहे. ती बेस प्लेट आपल्याला कधी कधी ना नट मॅच होत नाही, मोस्ट ऑफ होऊनच जातात ना, युनिव्हर्सलच असतं ना. त्याला एवढे होल दिलेले असतात हा. ना, ते कुठल्याही गाडीला बसतात. हे आता आपण काढतोय याचं. टॉप रॅक आलाय, टॉप रॅक. इनॉस मोटर ऑइल, लोटस स्कूटर सेंटर म्हणून. आणि हे आपल्या ओळखीचं आहे, इथे तुम्हाला बाकी शॉपपेक्षा इकडे डिस्काउंटमध्ये मिळून जाईल. आणि आपले आहेत ललित भाई. हा ते नंतर बॉक्स काढल्याच्या नंतर, आत्ता नाही तो कामाचं. टॉप रॅक लागलाय, आता बॉक्स लावायचा आहे. बॉक्स जर मला नाही लागला तर उद्या घेऊन येईल, ललित भाई आपल्याला लावून देतील. पण ॲक्च्युली याच्यामध्ये ना 150ला क्वालिटी टॉप रॅक येत नाही. आता मला 150ला जो टॉप रॅक मिळाला होता ना, तसं टॉप रॅक इकडे कुठेच नाही भेटत. ॲक्च्युली मार्केटला तुम्ही घ्यायला गेलात ना तर तुम्हाला तो 2000ला जाईल. पण माझी ओळख आहे ललित भाई बरोबर खूप जुनी, त्याच्यामुळे खूप कमी रेटला मला भेटला येतो. तर तुम्हाला काही जर करायचं असेल तर तुम्ही या ग्रँड रोड मार्केटला येऊ शकता. खूप चिपेस्ट मार्केट आहे, बार्गेनिंग करा आणि तुम्ही कोणत्याही गाडीचं किती मोठं काम असेल तरी तुम्ही इकडे करून घेऊ शकता. हे आहे टायर मार्केट, हे पण तिकडेच आहे, ग्रँड रोडच्याच मार्केटला लागून आहे. इकडे सर्व तुम्हाला कारचे आणि बाईकचे सर्व टायर, ते पण बेस्ट रेटमध्ये आणि बेस्ट टायर आहेत. मी KTMला वगैरे पण इथूनच टाकतो. आणि ही जी गल्ली आहे इथे स्पोर्ट्स बाईकची शॉप आहे सर्व. तर हे आहे मित्रांनो ग्रँड रोडचा सर्वात मोठं बाईकचं मार्केट. आता तुम्हाला मी उद्या याला टॉप बॉक्स लावून दाखवेन की हा सक्सेसफुल आहे की नाही. मला थोडासा याचा डाऊट वाटतोय की हलतोय तो थोडा, पण बॅग वगैरे बांधण्यासाठी ठीक आहे. मला टॉप बॉक्सचा थोडासा डाऊटफुल वाटतो.